शरद पवार आणि त्यांची शरद नीती ही नेहमी देवेंद्र फडणवीस आणि त्यांची राजनीती यापेक्षा सातत्यानं श्रेष्ठ सरस का ठरली? या पाठीमागे नेमकी अशी कोणती कारणे आहेत? जरी सातत्यानं देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांच्या बरोबरीनं उभं केलं जात असलं, त्यांची अंधभक्त सातत्यानं त्यांची प्रतिमा उजाळण्यामध्ये, स्वच्छ करण्यामध्ये अहोरात्र झटत असले, तरी शरद पवारांच्या जवळपासही या देवेंद्र फडणवीसांना आणि त्यांच्या त्या नीतीला जवळ जाता आलं नाही, ती उंची गाठता आली नाही. या पाठीमागे नेमकी कारणे काय आहेत? या दोघांमध्ये मूलभूत असा कोणता फरक आहे की ज्यामुळे शरद पवार हे नेहमी श्रेष्ठ आणि सरस ठरतात आणि ठरत राहिले? तर या दोघांमध्ये मुळात एक फरक आहे, तो म्हणजे शरद पवार हे ज्या विचारावरती समाजकारण आणि राजकारण करतात आणि देवेंद्र फडणवीस ज्या विचारांवर आणि त्या नीतीवर राजकारण करतात, या दोघांमध्ये मुळात पृथ्वी आणि आकाशाचं अंतर आहे. त्यामुळं या दोघांमध्ये तुलनाच होऊ शकली नाही. शरद पवार शाहू फुले आंबेडकरी विचारधारेनुसार न्याय, समता आणि बंधुता या निकषावर त्यांची शरद नीती अवलंबून आहे. तर देवेंद्र फडणवीसांची जी राजनीती आहे, तिला तर खरोखर राजनीती म्हणता येणार नाही. तिला कपटनीती हा शब्दच सर्वात समर्पक असू शकतो. या देवेंद्र फडणवीसाच्या ज्या नीतीला जे कार्य करायचंय, ती मुळामध्ये सनातनी म्हणजे संघाच्या विचारधारेला अनुसरून त्यांचं राजकारण चालतं आणि म्हणून त्यांचा हेतूच मुळामध्ये अंधभक्त निर्माण करण्याचा आहे. बुद्धिवादी, तार्किक प्रश्न विचारणारे म्हणजे हा असा समाज मुळात या देवेंद्र फडणवीसांना आणि त्यांच्या विचारधारेला अभिप्रेत नाही. त्यामुळे कुठेतरी अंधभक्त निर्माण करण्याच्या हेतूनं त्यांचं राजकारण चालतं. तर शरद पवारांचं राजकारण हे शाहू फुले आंबेडकरी विचारधारेवरती आधारित चालतं. मग जर अंधभक्त निर्माण करायचे असतील तर इथे मुळामध्ये त्या सनातनी वर्णव्यवस्थेला पुन्हा पुनर्जीवित करावं लागणार आहे. आणि जर सनातनी विचारधारा पुनर्जीवित करायची असेल तर तुम्हाला इथली शिक्षण व्यवस्था, कृषी व्यवस्था, उद्योग व्यवस्था ही उद्ध्वस्त करावी लागणार आहे. मुळामध्ये इथलचा समाज मेंदू विरहित म्हणजे बुद्धिहीन, तर्कहीन आणि अंधश्रद्धेवर रूढी परंपरावादी समाज बनवण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात, त्या गोष्टी देवेंद्र फडणवीस करत आले, म्हणून ते शरद पवार यांच्यापेक्षा श्रेष्ठ ठरू शकले नाही आहेत. आणि शरद पवार यांनी जे काम केलं ते शाहू फुले आंबेडकरी विचारधारेवर केलेलं आहे. या दोघांमध्ये जो कामाचा, त्यांच्या राजकीय कामाचा जो त्यांचा भेद आहे किंवा त्यांच्यामध्ये दोघांमध्ये फरक आहे, तो असा आहे. त्यातलं पहिलं म्हणजे शरद पवार यांनी संस्थात्मक काम उभं केलंय, संस्थात्मक पसारा वाढवलाय. तर देवेंद्र फडणवीसांचं राजकारण हे नेहमी व्यक्तिकेंद्री राहिलेलं आहे. संस्थात्मक म्हणजे शैक्षणिक संस्था उभ्या केल्या, सहकाराच्या संस्था उभ्या केल्या, औद्योगिक संस्था उभ्या केल्या आणि त्या माध्यमातून त्यांनी लोककल्याणकारी व्यवस्था किंवा लोकांचा त्या संस्थेमध्ये सहभाग आणि लोकांना त्या संस्थांपासून लाभ कसा देता येईल, ही गोष्ट शरद पवार यांनी अतिशय कटाक्षानं पाहिलेली आहे. तर देवेंद्र फडणवीसांचं राजकारण म्हणजे हे व्यक्तिकेंद्री राहिलेलं आहे.
राजकारणामध्ये जो बलाढ्य वाटतो, विरोधी पक्षात असो, कुठं कोणत्या विचारधारेचा असो, तो जर गोडी गुलाबीने आला तर ठीक, नाही आला तर त्याच्यावर आरोप करायचे, पुन्हा जर आरोप करूनही नाही आला तर त्याला तुरुंगात टाकायचं. बरं, त्यातूनही तो बदला तर तो पुन्हा परत घ्यायचा, पुन्हा तो स्वच्छ करायचा. म्हणजे या देवेंद्र फडणवीसांचं राजकारण हे फक्त या समाजातले जेवढे बलाढ्य म्हणण्यापेक्षा जे बलशाली आहेत अशा लोकांची फौज निर्माण करायची आहे. ती म्हणजे कशी की शरद पवारांच्या संस्थेमध्ये हजारो म्हणण्यापेक्षा लाखो समाजातील लोकांचा लाभ होतो, पण देवेंद्र फडणवीसांच्या व्यक्तिकेंद्री राजकारणामुळे केवळ त्या एका व्यक्तीचा लाभ होत आलेला आहे. आणि मग असे व्यक्तिगत लाभार्थ्यांची फौज म्हणजे ती पोसायची, पाळायची आणि मग ती शरद पवार यांच्या सारख्यांवर, विरोधी पक्षांवर शिव्या देण्यासाठी, त्यांचं चारित्र्य हनन करण्यासाठी, प्रतिमा मलिन करण्यासाठी ही फौज त्यांच्या अंगावर सोडायची. म्हणजे दोघांच्या राजकारणामध्ये हा दोघातला मुळात फरक आहे. संस्थात्मक कार्य हे समाज केंद्रीय आहे. म्हणजे बघा, आता दुसरा मुद्दा म्हणजे शरद पवारांचं काम समाज केंद्रीय आहे. समाज डोळ्यासमोर ठेवू नये, न्याय, समता, बंधुता या विषयावर समाज सक्षम बनवायचा आहे, तो स्वावलंबी बनवायचा आहे. त्याच्या पोटा पाण्याचा, रोजगारीचा, त्याच्या शिक्षणाचा, त्या उद्योगाचा, म्हणजे बुद्धिवादी समाज निर्मिती ही शरद पवारांच्या राजकारणाची मुख्य केंद्रभागी राहिलेली आहे. तर देवेंद्र फडणवीस हे नेहमी सत्ता केंद्री राहिलेले. म्हणजे सत्ता केंद्री माणूस सत्तेसाठी, सत्ता तुराणाम न भयम न लज्जा, म्हणजे जसा कामातूर माणूस असतो त्याला कोणती भय अथवा लाज शिल्लक नसते, अगदी तशी गत या सत्ता केंद्री राजकारणाची आहे. म्हणजे सत्तेसाठी वाटेल ते विचारधारा गुंडाळून ठेवू, खुंटीला बांधून. जिथे विकत घेता येतो तिथं विकत घेऊ, जिथं दडपता येतं तिथं दडपशाही करू, जिथं दंडुकेशाही वापरायची तिथं दंडुकेशाही वापरू, पण काहीही करू पण सत्ताच मिळवू. या शरद पवार यांच्या समाज केंद्री राजकारणामध्ये आणि देवेंद्र फडणवीसांच्या सत्ता केंद्री राजकारणामध्ये हा तिसरा अतिशय मूलभूत असा फरक आपल्याला दिसून येतो. आणि लोककल्याणकारी राज्य शरद पवारांचा जेवढ्या काही म्हणजे कृषीमध्ये त्यांनी बघा, कृषीच्या संस्थात्मक कार्यामध्ये कृषीमध्ये धान्यापासून, नगदी पिकापासून तर मत्स्य उद्योगापासून फळ लागवड यापर्यंत एकही संशोधन संस्था अशी असणार नाहीये भारतामध्ये की त्या संस्थेला शरद पवारांचा स्पर्श झालेला नाही. वैचारिक, बौद्धिक आणि त्या उभ्या करण्यासाठी त्यांचा वाटा नाही अशी संस्था सापडणार नाही. रयत शिक्षण संस्था असेल अथवा विद्या प्रतिष्ठान असेल, शारदा प्रतिष्ठान असेल, लाखो मुलांची म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये अगदी प्राथमिक शाळेपासून तर उच्च शिक्षणापर्यंत ते व्यावसायिक शिक्षणापर्यंत सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणारा संस्थात्मक जाळं ते त्याचा पसारा वाढवणारा शरद पवार कुठे? म्हणजे लोक उद्योगामध्ये, लोक शिक्षणामध्ये, लोक कृषीमध्ये लोक ही स्वावलंबी बनली पाहिजे. त्यांच्या पोटाचा, त्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या रोजंदारीचा म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न कसा सुटेल याचा विचार करणारे शरद पवार आहेत आणि ती त्यांची शरद नीती राहिलेली आहे. तर या देवेंद्र फडणवीसांचे लाभार्थी आहे, ही टोळी लाभार्थ्यांची ती व्यक्तिगत टोळी आहे. म्हणजे राजकारणामध्ये लोककल्याणकारी म्हणजे समाज डोळ्यासमोर ठेवून शरद पवारांचं राजकारण चालतं, शरद नीती चालते. तर देवेंद्र फडणवीसांची जी नीती आहे, राजनीती आहे, ती या व्यक्तिगत पोसलेल्या, पाळलेल्या लोकांवरती त्यांची राजनीती चालते. कारण यांना शिक्षण नको आहे,
उद्योग नको आहे, बेरोजगारीचे प्रश्न सुटले नाही पाहिजेत, पण रूढी परंपरावादी वर्णवर्चस्ववादी समाज व्यवस्था निर्माण करायची. कारण अंधभक्तांच्या निर्मितीसाठी हे संस्थात्मक जे काम उभं राहिलंय ते उद्ध्वस्त झालं पाहिजे. हा देवेंद्र फडणवीसांचा मुळामध्ये हेतू आहे. म्हणजे त्यांची निर्मितीच म्हणजे अंधभक्ताची निर्मितीच करण्याचं सनातनी विचारधारेचं ध्येय उराशी बाळगून राजकारण करणारी देवेंद्र फडणवीसांची याला राजनीती कसं म्हणता येईल. नितीन गडकरींनी सुद्धा हल्ली राजकारण कसं म्हणजे 80% नव्हे तर 100% सत्ताकारण झालंय. समाजकारण जे थोडंफार शिल्लक होतं तेही या देवेंद्र फडणवीसांनी बुडवलं असं नितीन गडकरींनी सुद्धा अप्रत्यक्षपणे वारंवार सुचवलेलं आहे. म्हणजे हेतूमध्येच दोघांच्या मुळामध्ये फरक आहे. म्हणून अंधभक्त जे निर्माण झाले आहेत त्या अंधभक्तांनी कितीही मोठ्यानं बोंबा ठोकल्या मारल्या तरी त्यांना शरद पवारांच्या जवळपासही देवेंद्र फडणवीसांना नेता येणार नाही. तुम्ही शरद पवारांच्या बरोबर तुलना करण्यासाठी आधुनिक चाणक्य म्हणा, तो राजनीतीमधला देवेंद्र फडणवीसांना फार मोठा महात्मा म्हणा, पण या शरद नीतीच्या या शरद पवारांच्या शरद नीती पुढे या देवेंद्र फडणवीसांची कपट नीती पासंगालाही पुरणार नाही. म्हणजे ती जवळपासही जाणार नाही. म्हणून तर शरद पवारांना अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचा शब्द आहे, अखेरच्या श्वासापर्यंत या महाराष्ट्रातल्या आणि या देशातल्या लोकांनी मला साथ दिली आहे. आणि वयाच्या 85व्या वर्षी सुद्धा असा नेता आम्हाला हवाय म्हणून राज्यसभेमध्ये पाठवलं गेलंय. देवेंद्र फडणवीसांचं राजकारण ज्या दिवशी अमित शहांचा आणि या देवेंद्र फडणवीसांचा हात डोक्यावरचा बाजूला निघेल ना त्यावेळी हे देवेंद्र फडणवीस तुम्हाला कुठेही दिसणार नाहीत. हा दोघांमध्ये फरक आहे. एकांना अंधभक्त निर्माण करायचे आहेत फडणवीसांच्या विचार सनातनी विचारधारेला, तर शरद नीतीला लोक कल्याणकारी समाज केंद्री आणि संस्थात्मक असं काम करायचंय. आणि त्यांनी केलंय, करून दाखवलंय, आधी केले आणि मग सांगितले. म्हणून या दोघांमध्ये मुळात कुठेच तुलना होऊ शकत नाही. अंधभक्तांनो ही गोष्ट जरा थोडी मेंदू शिल्लक असेल तर डोक्यात घ्या. शरद पवारांबरोबर या कपट नीतीची तुलना शरद नीतीशी करण्याच्या भानगडीत पडूच नका. हा प्रेमाचा सल्ला आहे. नाहीतर पुन्हा आणखी तुम्ही त्या करण्याच्या नादामध्ये अगोदरच अर्धवट नागडे आहात. पुन्हा वैचारिक दृष्ट्या संपूर्ण नागडे व्हाल. याविषयी आपलं काय मत आहे? शरद नीती विरुद्ध कपट नीती, यामुळे शरद पवार हे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कपट नीतीपेक्षा श्रेष्ठ ठरतात का? याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.